बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलाय। डॉक्टर घैसास यांनी पैसे मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरातूनच संताप व्यक्त केला जातोय। अशातच आता घैसास यांनी राजीनामा दिलाय, तर थोड्याच वेळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पत्रकार परिषद होणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पैसे मागितले म्हणजे त्यांनी या रुग्णाला तुम्हाला उपचारासाठी किमान 10 ते 20 लाख रुपयाची गरज आहे असं म्हटलं होतं। आणि तोच मुद्दा हेमाली फार कळीचा ठरला आहे, कारण जो प्राथमिक चौकशी अहवाल आलेला आहे, जो 4 पानी अहवाल आपण महाराष्ट्राला सांगितला, तर त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की डॉक्टर घैसास यांनी जेव्हा तो रुग्ण तिथे आला आणि 5-5.5 तास त्या तिथे होत्या मनीषा, तर त्यावेळेला त्यांच्याकडं गोल्डन आवर्स मधून जे काही उपचार करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाहीये। हा प्राथमिक टप्पा। दुसरा टप्पा असा आहे की हे रुग्णालय हे धर्मदाय आयुक्त नियमावलीनुसार रजिस्टर्ड झालेलं रुग्णालय आहे, तर तिथे डॉक्टर घैसास किंवा तत्सम निओनॅटल करणारे उपचार करणारे डॉक्टर आणि तिथला कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि PR बघणारी मंडळी यांनी या रुग्णालयामध्ये धर्मदाय आयुक्ताच्या नियमावलीनुसार उपचार मिळतात, मोफत मिळतात, याची पूर्ण त्यांना कल्पना दिली नाही। तर हा ठपका डॉक्टर घैसास यांच्यावरती ठेवला आणि तो सार्वजनिक अहवाल झाल्यानंतर तातडीने डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे। आता 5:30 वाजता रुग्णालयाची स्वतःची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यानंतर काही गोष्टीचा खुलासा होईल। प्रथमदर्शनी तो जो अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स हा पार्ट हा रुग्णालयावरती दिसत नाहीये। दिसतो आहे तो निष्काळजीपणा आहे की रुग्णाला योग्य त्या पद्धतीची माहिती न देणं किंवा गोल्डन आवर्स मध्ये रुग्णाला स्टेबल करून इतर रुग्णालयाकडे पाठवणं। तर या दृष्टीनं जो चौकशी समितीचा अहवाल आहे त्याच्याबद्दल रुग्णालयाचं काही स्पष्टीकरण असेल तर ते कळेल। परंतु या प्रकरणामध्ये पहिली मोठी घडामोड काय घडली असेल तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना मंगेशकर हॉस्पिटलचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। दुसरी महत्वाची गोष्ट काय घडली असेल तर रुग्णालयाच्या वतीनं जे स्पष्टीकरण येईल ते आणि चौकशी समितीचा अहवाल याच्या मधल्या काळामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे ते पाहणं महत्वाचं आहे, कारण रुग्णालयानं कोणतीही असंवेदनशीलता दाखवलेली नाही असा आतापर्यंतचा मंगेशकर रुग्णालयाचा स्टँड होता। आता पुढे काय होतं ते बघावं लागेल। आणि महत्वाची गोष्ट हिमाली अशी आहे की रुग्णाच्या नातलगांनी पोलिसांमध्ये ऑलरेडी तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालानंतर लगोलग गुन्हा दाखल होतो का आणि तो दाखल होण्याची शक्यता असल्यामुळेच डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला आहे का, याचं आता पुढे काय होतं याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे। पण आताची मोठी बातमी अशी आहे की डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलाय आणि मंगेशकर रुग्णालयाला या संदर्भामध्ये काहीतरी बोल आहे। नक्की डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे, चौकशी अहवाल समोर आलेला आहे आणि आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे। मात्र तत्पूर्वी घैसास यांचा हा राजीनामा मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं स्वीकारलाय का, याबाबत काही माहिती मिळाली आहे? हो, कारण त्याची बातमीच मुळात मंगेशकर हॉस्पिटलकडनं देण्यात आली। तो राजीनामा त्यांनी स्वीकारलेला असावा असं दिसतं आहे, कारण प्रथमदर्शनी या प्राथमिक अहवालामध्ये डॉक्टर घैसास हे निग्लिजन्स या पातळीवरती दोषी आहेत असं दिसतं आहे आणि म्हणून रुग्णालयासमोर फारसे आता पर्याय नव्हतेच। त्यामुळं रुग्णालयाने डॉक्टर घैसास यांना राजीनामा द्यायला सांगितला का डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला हाच मुद्दा आहे। आणि डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना सुद्धा ताजी आहे, त्यामुळे रुग्णालयाच्या संदर्भातल्या आस्थापनावरती जसे आरोप आहेत रुग्णाच्या नातलगांचे, तसेच स्पेशली डॉक्टर घैसास यांच्यावरती त्यांचा राग होता आणि त्या रागापोटीच डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयामध्ये तोडफोड करण्यात आली। त्यामुळे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक दृष्ट्या असं दिसतंय की प्राथमिक अहवालामध्ये जो दोषारोपण त्यांच्यावरती झालेला आहे त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यातून हा राजीनामा झाला। दुसरा एक मुद्दा आहे हेमाली की याच्यामध्ये हा माता मृत्यू आहे, त्यामुळे माता मृत्यू संदर्भामध्ये आणखी चौकशी अहवाल येणं बाकी आहे आणि त्या चौकशी अहवालाच्या आधी प्राथमिक अहवालामध्ये जे लिहिलंय की रुग्णाला कॅन्सरवरती उपचार करण्यात आलेले होते, ते 50% मोफत करण्यात आलेले होते, त्यांनी गर्भधारणा करू नये याचे सल्ला दिलेला होता। ह्या सगळ्याचा सुद्धा खुलासा भविष्यामध्ये होईल, त्याबद्दल सुद्धा रुग्णालयाचं काय म्हणणं आहे तेही आता आपल्याला लवकरच कळणार आहे। पण डॉक्टर घैसास यांचा राजीनामा ही आजची ह्या कारवाईची सगळ्यात मोठी गोष्ट आहे। नक्की ही मोठी गोष्ट आहे। मात्र आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून नेमकं काय स्पष्टीकरण येते, काय त्यांची भूमिका आहे, ते त्या भूमिकेवर ठाम आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।